नमस्कार, मी प्रतीक कुरेकर LS मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे। या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं काय दडलेलं आहे, काय एक त्यांच्या मनामध्ये आहे की सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करत असताना कशा प्रकारचा सामोरं जावं लागत आहे, याबाबत आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत काही मान्यवर आहेत, त्या मान्यवरांसोबत सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार राजू भाऊ, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या LS मराठी चॅनलमध्ये। मला सांगा की येणाऱ्या 1 तारखेला अर्थसंकल्पीय बजेट संपन्न होणार आहे, काय सांगाल? एक शेतकरी म्हणून काय एक अपेक्षा आहे आपल्याला? एक शेतकरी म्हणून अशी अपेक्षा आहे की अर्थसंकल्प हा येणाऱ्या पूर्ण वर्षाचा एक शासनाचा एक नियोजन असते की आपण या गोष्टी करून या देशातल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सगळ्यांना आपण काय मूलभूत सुविधा देऊ शकतो याचं एक नियोजन असतं अर्थसंकल्पात। तर माझं असं म्हणणं आहे केंद्र सरकारला की हे नियोजन करत असताना जसं मोठे मोठे रस्ते बांधायचे त्याचे नियोजन चालू आहेत, मोठे मोठे गोष्टी करण्याचं, त्याच धर्तीवर जर समजा त्यांनी शेतकरी लोकांना जर येणाऱ्या अर्थसंकल्पात जर शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीसाठी जर मजबूतीकरणाचे रस्ते जर तरतूद करून दिले तर फारच चांगलं होईल। त्यानंतर दुसरा असा माझा मुद्दा होता की शेतकऱ्यांच्या मालाची जी हानी होऊन राहिली, ज्या हानीमुळे शेतकरी आज हे होऊन राहिलं, शेतकऱ्यांसाठी त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये 75% अनुदानावर शेतकऱ्यांना एक कंपाऊंडची स्कीम करावी की जेणेकरून तो शेतकरी त्याच्या मालाची सुरक्षा करू शकेल। जसं प्रत्येक उद्योगाला संरक्षण आहे, प्रत्येक उद्योगाला कंपाऊंड आहे, त्याच धर्तीवर त्यानं शेतकऱ्यांच्या शेतीला 75% अनुदानावर कंपाऊंडची स्कीम राबवावी। त्यानंतर माझं असं या अर्थसंकल्पात तरतूद करत शासनाला म्हणणं आहे की बुवा गेल्या काही दिवसापासून हमीभावाचा कायदा नसल्यामुळे शेतकऱ्यांना माल विकताना म्हणजे त्याच्या गरजेच्या भावानं माल विकायला लागते। या गोष्टीवर अनुसरून जर यावेळेच्या अर्थसंकल्पात येणाऱ्या काळात जर शासनानं भावांतरसाठी जर तरतूद केली किंवा पुढच्या वर्षी काही भाव माल खपो शेतकऱ्यांना भावांतर मधून तेवढा पैसा आम्ही देऊ शकतो, अशी जर अर्थसंकल्पात तरतूद केली तर या देशातील शेतकऱ्याचा जो तो आज आत्महत्या करायला, जो आज म्हणजे शेतीपासून नवीन पिढी जे पळून राहिली आहे त्या पिढीला कुठेतरी संरक्षण मिळेल, असं माझं शेतकरी म्हणून, शेतकऱ्यासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून शासनाला एक आव्हान आहे की तुम्ही याची येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करून शेतकऱ्याला कुठेतरी सदृढ करण्याचा प्रयत्न करा अर्थसंकल्पातून। त्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा हीच एक मागणी शेतकरी वर्ग अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करत आहे। तर माझ्यासोबत आहेत भाजीपाला विक्रेते आहेत अभिजित दादा डाळे। दादा, काय नेमकं सांगाल या अर्थसंकल्पामध्ये काय एक अपेक्षा आहे आपल्याला प्रशासनाने? अर्थसंकल्प याचा विचार आहे की भाजीपाला हा 8 महिने सस्ता राहते आणि 4 महिने महाग राहते, तरी लोकांना पुरत नाही। 4 महिने की भाजी महाग झाली, भाजी महाग झाली, 8 महिने आज शेतकऱ्याचं नुकसान होते आणि दुकानदाराचं नुकसान होते। सरकारनं हा विचार करावा की हा जो माल तुम्ही बाहेरून बोलावता, हा माल बाहेरून नाही बोलावता, इथंच शेतकऱ्याला थोडं पूर्ण बल द्यावे। जर बोलल्या गेलं तर ह्या भाजीपालाच्या बाबतीमध्ये कुठेतरी काहीतरी म्हणजे मागे पुढे असा काही फटका बसतो का आपल्या भावांवर याच्यामध्ये? नाही, जीएसटीचा भाजीपाल्याला काही, जीएसटीचं काही नाही, परंतु वाहतूक करत वाहतूक करताना होते थोडं भारते, वाहतूक दूरचा माल राहिला तर थोडासा मालाही भाव वाढते आणि जवळचा माल राहता तर जीएसटीचं काय घेणं। परंतु ते वाहतुकीच्या बाबतीमध्ये जर बोलल्या गेलं तर भावामध्ये चढ उतार येते, अशामध्ये काही दुरून माल येत असेल तर मग तेव्हा भाव तर वाढणार मालाचे। हे सहानुभूती आहे, कारण की पेट्रोलचा खर्च आहे, टोल नाक्याचा खर्च, सगळ्या गोष्टी खर्च आहे, त्याच्याने पैसे वाढणार आता भाजीपाल्याचे। एकंदरीत मग आपली मागणी काय होत आहे की स्थानिक लेवललाच भाजीपाला खरेदी करूनच तो बस स्थानिक लेवलला भाजीपाला खरेदी करून तोच विक्री करा, नाही तर मग दुरून जो माल येणार आहे त्याचे पैसे तर वाढणारच आहे। हे बी सरकारनं थोडं विनंती आहे की ते आपलं हे करा। माझ्यासोबत आहेत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणजी वर्मा, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। प्रवीणजी, मला सांगा, आपण व्यापार करत असताना काय कशा गोष्टींना आपण सामोरं जाता आणि येणाऱ्या बजेटमध्ये काय अपेक्षा दडलेली आहे आपल्या? येणाऱ्या बजेटमध्ये तर आम्ही असं काही वाटत नाही की काही कमी जास्त होणार आमच्यासाठी, पण सोन्याचे जे भाव अस्थिर आहे त्याच्यात काही स्थिरता आणण्यासाठी भारत सरकार काही कदम पुढे घेतात तर मग त्याच्यात काही ना काही फरक पडू शकते। बाकी सोन्या चांदीचा आमचा व्यापारचा जे भरोसा आहे एवढ्या वर्षाचा, सदीचा, त्याच्यात हे कमी जास्त भाव असल्यामुळे असं वाटते की सोन्या चांदीचं जे धंद्यावर ग्राहकाचा जे भरोसा आहे ते कमी होत चाललं असं वाटत आहे।
आता सरकारनं याच्यात काही कदम पुढे घेतलं तर स्थिरता येऊ शकते. अजून तर काय काय एक अपेक्षा आहे, म्हणजे आपण व्यापार करत असताना कशा गोष्टींना सामोरं जाता, म्हणजे व्यापार आणि ग्राहक याच्यामध्ये ग्राहकांची काय ही अपेक्षा असते की याच्यामध्ये पहिले कसं होतं, सोनं दिवसभरात 100-200 रुपयाचं कमी जास्त उलाढाल होत जाय, कमी जास्त होत जाय. आता दिवसात 20-25 हजार रुपयाची कमी जास्त होऊन राहिले. तर ग्राहकाला आम्ही काय भाव सांगावं आणि अर्ध्या एक घंट्यानंतर काय भावानं व्यवहार करावा. आत्ताच 5 मिनिटं अगोदर एक चांदीचं गिऱ्हाईक आलं, त्याला 200 ग्रॅम चांदी मोडायची होती. मी सांगितले 34,000चे भाव, आमचे भाव येतात 1:30 वाजता. आता भाव पाहिलं तर 3600 रुपये आलं. 3400 रुपयानं मी भाव होते तर 3350 सांगितलं. आता तो गिऱ्हाईक येते की मी आता 3500 तिकडे दुसऱ्या ठिकाणी विकून आलो, काऊन की आता भाव आले 3600 रुपये आणि 20,000 रुपये किलो मागं भावात फरक पडला. तर आमच्या धंद्यात हे फरक पडून राहिला. स्थिरता असावी असं एक. स्थिरता असावी. एवढं लई जास्त कमी उलाढाल होऊन राहिलं, त्यानं गिऱ्हाईकाचा भरोसा आमच्यावरून कमी होऊन राहिला. सर मला सांगा, 1 तारखेला अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे. नेमकं आपला एक व्यापारी म्हणून काय एक अपेक्षा जडलेल्या आहेत? नेमकं औषधाचा व्यापारी म्हणून मी असं बोलेल की आज प्रत्येक माणसाला औषधाची नितांत गरज आहे. बिमाऱ्या वाढत्या आहेत. त्या अनुषंगाने जर औषधाचे रेट कमी व्हावे, औषधाचे भाव कमी व्हावे, म्हणजे सरकारला जी जनसेवा करायची आहे ती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. ज्येष्ठ पत्रकार संजय उमक आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार दादा. सर्वप्रथम मला सांगा की येणारा बजेट आहे, त्या बजेट पासून काय नागरिकांना रडलेलं आहे, काय अपेक्षा नागरिकांच्या आहेत? खरं तर आतापर्यंत जेवढेही अर्थसंकल्प झाले तेवढं ना सामान्य नागरिकांच्या हिताचे झालेत ना शेतकऱ्यांच्या हिताचे झाले. खरी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना की येणारा अर्थसंकल्प हा शेतकऱ्याच्या हिताचा असावा, सामान्य नागरिकांच्या हिताचा असावा. तो होत नाही हीच शोकांतिका आहे. म्हणजे नेमकं काय सांगाल शेतकऱ्यांच्या हिताकरता, म्हणजे मालाला भाव असेल किंवा इतर मालाला भाव योग्य मालाला भाव मिळाला पाहिजे. त्यांचा कर्जाचा प्रश्न निश्चितच मागे पडला पाहिजे किंवा त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. त्याचबरोबर जे त्यांचा आयात निर्यातीचा जो भाग आहे तोही प्रश्न त्यांचा सॉल्व्ह झाला पाहिजे. हाही मोठा प्रश्न आहे. इतर काय एक पत्रकार म्हणून आपण सर्व जनतेमध्ये वावरता, सर्वांच्या याच्यामध्ये छोटा व्यापारी असेल, मोठा व्यापारी असेल, जे लघु उद्योग आहेत, लघु उद्योगांना प्रेरणा मिळण्यासाठी, त्यांना चालना मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद असली पाहिजे. शेतकऱ्यांच्यासाठी तरतूद असली पाहिजे आणि सामान्य नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प एक संजीवनी असला पाहिजे त्यांच्यासाठी. एवढीच माझी अपेक्षा. मागच्या बजेटमध्ये जर बघितलं तर पंतप्रधान स्वनिधी योजना जी आहे ती त्याच्यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे. 10,000 रुपयाची जे लिमिट आहे ती 15,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. हे जे लघु उद्योग करणारे जे व्यापारी आहेत, पथविक्रेते आहेत, त्याचा कुठेतरी प्रभाव पडला आहे का किंवा काही प्रभाव आहे का? निश्चितच एकीकडे सरकार त्यांना पथविक्रेत्यांना कर्ज स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी कर्ज देते आणि एकीकडे नगर परिषद त्यांचीच दुकानं उठवते. पण हा कुठेतरी एक म्हणजे त्यात एक काय म्हणू आपण त्याला की तफावत आहे कुठेतरी. यात ते नसलं पाहिजे. एक तर त्यांना व्यवस्थित एकीकडे जागा द्या, नाहीतर मग त्यांना कुठेतरी सेट करा आणि त्यांनाच कर्ज देऊन आज कर्ज द्यायचं आणि उद्या त्यांची दुकानं उचलायची. हे कुठेतरी वाईट वाटते या गोष्टीचं. निश्चितच येतो माझ्यासोबत संजय उमक, ज्येष्ठ पत्रकार. त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की ज्या प्रकारे प्रशासन एकीकडे कर्ज देते, लघु उद्योग करण्याकरता पंतप्रधान स्वनिधी सारख्या योजना राबवते आणि दुसरीकडे महापालिका असेल किंवा नगरपालिका हे अतिक्रमण करतं. यावर कुठेतरी प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे आणि त्याचबरोबर लघु उद्योगाला चालना मिळेल याकरिता सुद्धा बजेटमध्ये एक प्रश्न असला पाहिजे.